लोककल्याण ग्राहक संस्थेचा आज मेळावा आमचे जे विदर्भाचे प्रमुख आहेत प्रवीणजी शर्मा साहेब त्यांनी आज या ठिकाणी भरवला होता। विदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे। सर्व 11 जिल्ह्यांचे जिल्हा प्रमुखांची निवड झालेली आहे। उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, त्यानंतर शहर प्रमुख असे वरचे जे मोठे पदाधिकारी या सगळ्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे। परंतु त्यांना काम कसं करायचं या बाबतीत त्यांना सगळी माहिती हवी होती, संस्थेची माहिती हवी होती, संस्थेकडून त्यांना मार्गदर्शन पाहिजे होतं की आपण पुढे जाऊन कसं काम करायचं या संदर्भात आज बरेच विषय होते आणि त्यांना ते मार्गदर्शन म्हणजे कामाचं स्वरूप कसं असेल ते आज त्यांना या ठिकाणी माझ्याकडून अध्यक्ष या नात्याने समजून सांगण्यात आले। ते मुख्य विषय जो होता तो ग्राहकांचे अधिकार, जागो ग्राहक जागो कायदा 2019 हा बदललेला कायदा आहे। याच्यामध्ये झालेल्या नवीन तरतुदी आणि त्याप्रमाणे पुढे कामाची दिशा याच्यावरच्या आज सगळ्या चर्चा होत्या। कारण का 86चा कायदा बऱ्याच जणांना माहिती होता, परंतु त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद नव्हती, पुनर्विलोकनाची तरतूद नव्हती। ती मोदीजींनी त्या कायद्यामध्ये केली। त्याच्यामुळे या कायद्याला आता चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत, लोकांचं जे फसवणुकीचे प्रकार आहेत ते सुद्धा सध्या कमी होत निघालेले आहेत। आपलं नाव सांगा। माझं नाव प्रवीण बालकुल शर्मा। मी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या विदर्भ प्रमुख माननीय व्यंकटजी अंकर साहेबांनी जी मला जबाबदारी दिलेली आहे, तर आम्ही पाहिलं की प्रत्येक कुठे ना कुठे ग्राहकांचे फसवणूक होतात, शोषण होतात आणि ते पोलीस स्टेशनला जातात कंप्लेंट करण्यासाठी। तर ते फक्त पोलीस स्टेशनकडून त्यांना एनसी भेटतात आणि लगेच सांगतात ते कोर्टामध्ये तुम्ही जा। तर आम्ही जेव्हापासून साहेबांनी मला जबाबदारी दिली ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही फिरणं सुरू आहे। 11 जिल्हे आहे, 11 जिल्ह्याचे आम्ही 11 जिल्हा प्रमुखची नियुक्ती साहेबांच्या हस्ते झालेली आहे आणि त्यामध्ये आम्ही डायरेक्ट सर्वांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही काही असं तुमची काही तक्रार झाली, कुठे काही फसवणूक झाली की तुम्ही लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या कार्यालयामध्ये लिखित तक्रार द्या आणि शासनातर्फे माननीय साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये असं महाराष्ट्र शासनाचे आपले प्रतिनिधी निवडून आलेले आहेत साहेबांच्यामुळे। तर ते प्रतिनिधी डायरेक्ट कलेक्टर साहेबांशी संपर्क करून आणि त्या दर महिन्याला एक कलेक्टर साहेबांकडे मीटिंग असते, तर त्यामध्ये ते आपण मीटिंग कलेक्टर साहेबांसंग घेतो आणि ते जे तक्रार आहे आणि जे गरजदार आहे त्यांना पण एक नोटीस पाठवून त्यांना पण तिथे बोलवतो आणि ते काही आपसीमध्ये जे झालं तर सेटलमेंट ठीक आहे, नाहीतर पुढच्या टप्प्या आम्ही दिनकर आमकर साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये ते जसं आम्हाला मार्गदर्शन करतात ते आम्ही सातत्याने करत आहोत। फक्त कोणतेही माझं एक आव्हान आहे सर्वांना आणि जे ग्राहकांना, ते कोणत्याही ग्राहकांना विदर्भामध्ये कुठेही काही फसवणूक होत असेल तर त्यांनी फक्त लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेला लिखित तक्रार द्या आणि त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही सातत्याने पूर्ण अधिकारी जे पदाधिकारी सर्व करणार आहोत।